हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पेपर फर्स्टचा सिलेबस बघितला होता. आता आपण पेपर 2 जिओग्राफीचा सिलेबस बघणार आहोत. तर मित्रांनो, भूगोलाची सुरुवात होते ती आपल्या पृथ्वीच्या पोटातील हालचालींपासून. पृथ्वीचे अंतरंग असो, कवच, प्रावरण आणि गाभा म्हणजे क्रस्ट, मॅन्टल आणि कोर यांच्यातील घनता आणि दाब समजून घेणे हे म्हणजे JRF किंवा सेटनेटची पहिली पायरी आहे. जसे की वेगवेगळ्याचे सिद्धांत आहे, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी ज्याला आपण म्हणतो आणि प्लेट टेक्टॉनिक थेअरी आहे. यावर दरवर्षी जोड्या लावा किंवा क्रमानुसार लावा असे प्रश्न येतात. हे मुद्दे आपण नकाशावर लाईव्ह पाहणार आहोत. तर लँडफॉर्म म्हणजे काय, तर नदी, वारा, हिमनदी आणि भूजल हे निसर्गाचे कलाकार आहेत. तर यांचं अपक्षरण आणि संचयन म्हणजे इरोजन आणि डिपॉझिशन या कार्यांमुळे कोणती ग्रुप तयार होतात ते आपल्याला आकृत्यांचे अभ्यासायचे आहे. उदाहरणार्थ व्ही आकाराची दरी आहे किंवा यू आकाराची दरी आहे. मग डेव्हिस आणि पेंक यांच्या वाद म्हणजे भूगोलाचे सर्वात फेवरेट टॉपिक आहे. तर डेव्हिसच्या त्रिकोट त्याला स्ट्रक्चर, प्रोसेस, टाईम हे यावरती डिपेंड आहे आणि पेंकच्या म्हणजे प्रायमसीवर यांचे बारकावे आपण हेही बघणार आहोत. तर यानंतर दुसरं युनिट आहे आपला क्लायमेटॉलॉजी. मध्ये जसं की वातावरणाचे थर आहेत, तपांबर, बाह्यांबर, त्याला म्हणतो आपण ट्रोपोस्फिअर, एक्झोस्फिअर यांचे तापमान, उंचीनुसार होणारे यामध्ये बदल काय आहेत, तर हे आपल्याला तोंडपाठ असायला हवेत. तसेच पृथ्वीची उष्णता संतुलन म्हणजे हीट बजेट म्हणजे काय, तर सूर्यप्रकाश किती येतो आणि किती परावर्तित होतो त्याला अल्बेदो म्हणतो आपण. तर यावर तांत्रिक प्रश्न विचारले जातात. हे युनिट तुमचे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी बेस्ट आहे. या व्यतिरिक्त वारे का वाहतात, कारण दाबाचा फरक होतो. तर व्यापारी वारे काय आहेत, पश्चिमी वारे, त्याला ट्रेड विंड किंवा वेस्टर्लीज आणि ध्रुवीय वारे असे म्हणतो आपण. तर यासोबतच जेट स्ट्रीम म्हणजे काय, इयल निनो, ला निना याचा भारतीय मान्सूनवर मोठा परिणाम होतो. हे आपण सखोल पाहणार आहोत. नकाशाशिवाय हे युनिट अपूर्ण आहे. मग यानंतर क्लायमेटिक क्लासिफिकेशन आहे, जसं की थॉर्नविट असो किंवा कोपेन असो यांचे वर्गीकरण म्हणजे भूगोलाचा कणा आहे. तर यामध्ये AF म्हणजे काय, BSH म्हणजे हा कुठे आढळतो, तर या इंग्रजी अक्षरांचे अर्थ आणि त्यांचे नकाशावरील स्थान आपण ट्रिक्सने लक्षात ठेवणार आहोत. यानंतर आहे ओशनोग्राफी, त्याला म्हणतो समुद्रशास्त्र. म्हणजे आपण जमिनीवरचे डोंगर दऱ्या पाहिले आहेत, पण समुद्राच्या खाली काय आहे, महाद्वीपीय मगनतट म्हणजे काय, उतार म्हणजे काय, खोल समुद्री मैदाने कसे असतात, सर्वात महत्त्वाचे म्हणजे सागरी गर्ता म्हणजे ट्रेंचेस हे काय आहे, तर पॅसिफिक महासागरातील मरियाना ट्रेंच याबद्दल आपल्याला माहिती असायलाच हवी. तर या तळरचनेचा क्रम परीक्षेत वारंवार विचारला जातो, याला स्टार मार्क करा. मग या व्यतिरिक्त तापमान काय, शारता काय, घनता काय, म्हणजे समुद्राचे पाणी सगळीकडे सारखे नसते. पाण्याची शारता वेगळी असते, कुठे जास्त असते तर कुठे कमी असते. तर तापमान खोलीनुसार कसे बदलते त्याला थर्मोक्लाइन म्हणतो आपण. तर हे फॅक्ट आपल्याला पाठ करायचं आहे. तर लक्षात ठेवा, पाण्याचे तापमान आणि शारता यावर सागरी प्रवाह अवलंबून असतो यावरच. तर यानंतर गल्फ स्ट्रीम असो की कुरोशिओ करंट आहे, तर हे सागरी प्रवाह जगाचे हवामान ठरवतात. उष्ण प्रवाह आहेत, काही शीत प्रवाह ही आहे. तर नकाशामध्ये हे आपण बघणार आहोत. तसेच भारतीय ओहोटीचे सिद्धांत असो, जसं की न्यूटनचा समतोल सिद्धांत आहे किंवा हॅरिसचा स्थिर तरंग सिद्धांत आहे, यांचे बारकावे आपल्याला सखोल पाहणार आहोत आपण. तर यानंतर आहे पर्यावरण भूगोल. भूगोल म्हणजे केवळ झाडे लावणे नव्हे, तर परिस्थिती म्हणजे इकोसिस्टम कशी कार्य करते, एनर्जी फ्लो कशा पद्धतीने होते, अन्न साखळी कशी आहे, म्हणजे यामध्ये जे 10% नियम आहे, लिंडमान नियम ज्याला आपण म्हणतो, हा आपण इथे सखोल अभ्यासणार आहोत. आज संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल याने ग्रासलेले आहे. तर ओझोन थराचा ऱ्हास होत आहे. तर त्याचा ऱ्हास का होतोय, तर ॲसिड रेन म्हणजे काय, या समस्यांचे भौगोलिक परिणाम काय होतात हे आपल्याला सखोल पाहायचं आहे. पर्यावरण कायदे आणि शाश्वत विकास म्हणजे भूगोलाचे विद्यार्थी म्हणून तुम्हाला हे कायदे आणि वर्ष तोंडपट असायलाच हवेत. तर यावर जोड्या लावा असे प्रकारचे प्रश्न हमखास येतात. तर या लोकसंख्या आणि वसाहती म्हणजे लोकसंख्या वितरण आणि वाढ काय का होते. मित्रांनो, लोकसंख्या भूगोल म्हणजे फक्त आकडा नाही, तर त्या आकड्यामागचं शास्त्र आहे. लोकसंख्येचे वितरण, जगात समतोल का नाही, वाढीचे टप्पे कोणते आहेत, इथे आपल्याला डेमोग्राफिक ट्रान्झिशन मॉडेल बघायचं आहे. म्हणजे लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण सिद्धांत अगदी सखोल अभ्यासायचा आहे आपल्याला. 5वा टप्पा कोणता आणि भारत सध्या कुठल्या टप्प्यामध्ये येतो, यावर ॲनालिटिकल प्रश्न येतात. स्थलांतर आणि लोकसंख्या सिद्धांत आहेत. माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी का जातो, ओढ आणि ढकल म्हणजे पुश आणि पुल फॅक्टर काय आहेत, तर रेव्हनिस्टीनचे स्थलांतराचे नियम काय आहेत आणि झेलेन्स्कीचं मॉडेल काय म्हणतो, तर आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे. सोबतच माल्थस आणि रिकॉर्डो यांचे लोकसंख्या सिद्धांत जे भूगोलाच्या पाया आहेत ते आपण हे बघणार आहोत. मग यानंतर आहे वसाहत भूगोल म्हणजे सेटलमेंट जिओग्राफी. यामध्ये शहरे आणि गावे कशी वसतात, जसं की क्रिस टॉलरचं मॉडेल आहे, सेंट्रल प्लेस थ्योरी आहे, के व्हॅल्यू जसं की K3, 4, 7 हे आपल्याला विचारले जातात. हा युनिटचा आत्मा आहे. तसेच शहरांच्या अंतर्गत रचनेचं मॉडेल, कॉन्सेंट्रिक झोन मॉडेल आहे, मग मल्टिपल न्यूक्लियर मॉडेल आहे. हे डायग्रामचं लक्षात ठेवा. इथे तुमची व्हिज्युअलायझेशन पॉवर महत्त्वाची आहे. मग येथे आर्थिक आणि प्रादेशिक विकास, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आणि रिजनल डेव्हलपमेंट. तर प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसाय काय आहे याचे फरक तुम्हाला स्पष्ट माहिती असायला हवे. मग नैसर्गिक संसाधनांचे वर्गीकरण आणि त्यांचे जागतिक वितरण. मित्रांनो, संसाधने असतात नाहीत, ते बनवली जातात. तर हे झुमरमॅनचे एक वाक्य होतं. तर हे युनिटची सुरुवात इथेच होते. मग यानंतर आहे कृषी आणि औद्योगिक मॉडेल. इथे 2 नावे कधीच विसरू नका. एक म्हणजे वॉन थ्युनन आणि दुसरं म्हणजे वेबर. वॉन थ्युननचा शेती स्थान निश्चितीचा सिद्धांत आणि वेबरच्या औद्योगिक स्थान निश्चितीचा सिद्धांत. त्याला लिस्ट कॉस्ट थेअरी, आयसोडापेन काय, आयसोफेन काय, यामध्ये काय डिफरन्स आहे. तर हे तांत्रिक शब्द परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
मग दुसरं म्हणजे विकास सगळीकडे सारखा का नसतो. रेस्टोचे मॉडेल आहे हे म्हणजे रिजनल डेव्हलपमेंट, प्रादेशिक विकास आणि नियोजनमध्ये येतो. तर विकास सगळीकडे सारखा नसतो. तर रोस्टोच्या विकासाचे टप्पे काय आहेत? कोर पेरिफेरी मॉडेल आहे, प्रादेशिक असमतोल कसा मोजायचा, भारताचे प्रादेशिक नियोजन म्हणजे रिजनल प्लॅनिंग आणि विविध पंचवार्षिक योजनांचा प्रभाव काय झाला. हा भाग तुमच्या ॲनालिटिकल क्षमतेवर आधारित आहे. मग या व्यतिरिक्त आहे युनिट 7. युनिट 7मध्ये सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय भूगोल, कल्चरल, सोशल आणि पॉलिटिकल जिओग्राफी. तर यामध्ये भूगोल म्हणजे फक्त डोंगरदऱ्या नाही, तर त्या प्रदेशाची संस्कृती आणि समाजसुद्धा आहे. तर सांस्कृतिक क्षेत्र आणि सांस्कृतिक परिसर ही संकल्पना कोणी मांडली, म्हणजे कल्चरल रिअलम आणि कल्चरल लँडस्केप ही संकल्पना कोणी मांडली? कार्ल सॉयर. हे नाव विसरू नका. तसेच भारतातील सामाजिक समस्या आणि जमातींचे जे वितरण आहे यावर सखोल प्रश्न येतात. समाज आणि भूगोल याचा संबंध सांगताना तुमचा दृष्टिकोन हा मानवतावादी हवा. मग राजकीय भूगोल, पॉलिटिकल जिओग्राफी, यामध्ये हर्टलँड थ्योरी येते, रिमलँड थ्योरी येते. हे 2 खांब आहेत. तर मकाइंडर आणि स्पाइकमन यांच्यातील फरक नीट समजून घ्या. जो पूर्व युरोपवर राज्य करेल तो जगावर राज्य करेल. हे वाक्य परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आता राज्य म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय, स्टेट किंवा नेशन, हे दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, आणि फ्रंटियर आणि बाउंड्रीज या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, यातील तांत्रिक फरक लक्षात ठेवा. मग आहे भौगोलिक विचार, युनिट 8. तर हा म्हणजे मित्रांनो, हा युनिट म्हणजे भूगोलाचा आरसा आहे. ग्रीक आणि रोमन विद्वानांचे योगदान आपल्याला सखोल अभ्यासायचे आहे. हे केटीएस, ज्यांना भूगोलाचा जनक म्हणतात, तिथून ते एरॅटोस्थेनेस, ज्यांनी जिओग्राफिया हा शब्द दिला. हा क्रम परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तसेच अरब विद्वानांनी नकाशाशास्त्रात केलेली प्रगती विसरून चालणार नाही. या व्यतिरिक्त आधुनिक भूगोलाचा पाया जसे की हम्बोल्टने रचला आणि रिटर ह्यांचं पण यामध्ये खूप मोठं योगदान आहे. तर त्यांचा कॉस्मॉस आणि एर्डोगुंडे या ग्रंथांची नावे तोंडपाठ असायला हवीत. त्यानंतर भूगोलात द्वैतवाद म्हणजे डुअलिझम आला, जसे की प्राकृतिक विरुद्ध मानवी भूगोलाला किंवा पद्धतशीर विरुद्ध प्रादेशिक भूगोलाला. हा संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेल्या विचारसरणी म्हणजे पॅराडिझम शिफ्ट आपण हेही बघणार आहोत. मग यानंतर आजचा भूगोल कसा आहे, जसं की प्रत्यक्षवाद ज्याला आपण पॉझिटिव्हिझम म्हणतो, मानवतावाद त्याला आपण ह्युमनिझम म्हणतो, आणि वर्तणूकवाद म्हणजे बिहेवियरलिझम. पॉझिटिव्हिझम, ह्युमनिझम, बिहेवियरलिझम. 1950 नंतर भूगोलात झालेली सांख्यिकीय क्रांती ही खूप महत्त्वाची आहे. त्याला क्वांटिटेटिव्ह रिव्होल्यूशन आपण म्हणतो. तर यावर विधाने आणि कारणांच्या म्हणजे असर्शन आणि रिझनिंग असे प्रश्न हमखास विचारले जातात. त्यामुळे याला डबल स्टार करा. युनिट 9 युनिट जिओग्राफिकल टेक्निक. भूगोल आता फक्त वर्तनात्मक राहिलं नाही, आता डिजिटल आणि कॅल्क्युलेटिव्ह झालेलं आहे. तर नकाशे कसे तयार होतात, नकाशे प्रमाण म्हणजे स्केल्स आणि प्रोजेक्शन यांचे प्रकार आपल्याला सखोल अभ्यासाचे आहे. तर तसे सांख्यिकीयमध्ये मीन, मीडियन, हे मोड याच्यामधलं काय डिफरन्स आहे, याचे फॉर्म्युलाज काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. मग यानंतर आहे रिमोट सेन्सिंग आणि GIS. आजच्या युगाचा भूगोल आहे जो सॅटेलाईट माहिती कशी घेतली जाते, GISद्वारे घेतली जाते, आणि GPSचे कार्य कसे चालते, रॅस्टर आणि वेक्टर डेटा म्हणजे काय, यामध्ये फरक काय आहे, हे तांत्रिक शब्द परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. मग आता येतो भारताचा भूगोल. हे युनिट 10 आहे आपलं, लास्ट युनिट 10 भारताचा भूगोल. तर भारताचा भूगोल यामध्ये मित्रांनो आता आपण आपल्या मातृभूमीचा अभ्यास करणार आहोत. हिमालयाची निर्मिती कशी झाली, उत्तर भारतीय मैदानी आणि द्वीपकल्पीय पठार यांची रचना आपण सखोल पाहणार आहोत. भारताच्या मान्सून म्हणजे इंडियन मान्सून आणि एल निनोचा त्यावर होणारा परिणाम काय आहे, तर जेट स्ट्रीमची भूमिका काय आहे, हे मुद्दे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर भारताचा नकाशा आपल्याला डोळ्यासमोर फिट असायला हवा. या व्यतिरिक्त आहे रिसोर्सेस आणि इकॉनॉमी. यामध्ये इकॉनॉमिक वेमध्ये आपण अभ्यास करतो, जसं की भारताची खरी ताकदीची संसाधने आहेत, लोह खनिज आहे, कोळसा आहे, तांबे यांचे वितरण कुठे आहे, हरित क्रांती म्हणजे ग्रीन रिव्होल्यूशन झालेला आहे, आणि त्यानंतर आलेली श्वेत क्रांती व नील क्रांती. भारताचे कृषी हवामान विभाग, ॲग्रोक्लायमॅटिक झोन आणि औद्योगिक प्रदेश यावर जोड्या लावा असे प्रकारचे प्रश्न हमखास येतात. या व्यतिरिक्त सामाजिक आणि समकालीन मुद्दे म्हणजे जसं की पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या वाढ असो, लोकसंख्या घट कशी होते, मग शहरीकरण काय आहे, प्रादेशिक असमतोल का साधतो. भारतासमोर आजचे मोठे प्रश्न आहेत. तर भारतातील जमाती म्हणजे ट्राईब्स जे आहेत आणि त्यांचे वास्तव्य कसे आहेत, कुठे येते, त्यांचे प्रमाण, हे सगळे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. रिक्सने आपण लक्षात ठेवणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिट 1 ते 10 असा भूगोलाचा संपूर्ण अभ्यासला आहे. तर रोज नकाशा वाचन करा, जुन्या प्रश्नपत्रिका म्हणजे जे PYQ आपण त्याला म्हणतो ते सोडवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. JRF 2026 लिहून तुमचा निर्धार व्यक्त करा. तर हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि आपण यामध्ये हे सिरीज सुरू करणार आहोत. नेटचे आपल्याला व्हिडिओवरती खूप व्हिडिओ अवेलेबल आहेत, पण ते हिंदीमध्ये अवेलेबल आहे, जे आपल्याला लक्षात येत नाही, चांगल्या पद्धतीने आपण समजू शकत नाही. तर तुमच्यासाठी मी हे नेट असो, सेट असो, JRF असो, हे मी तुमच्यासाठी मराठीमध्ये हे सिरीज सुरू करणार आहेत आणि हे फ्री ऑफ कॉस्ट असेल. तुम्ही त्याचा लाभ घ्या. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण सिरीज सुरू करणार आहोत जे की तुमच्यासाठी अत्यंत बेनिफिशियल ठरेल. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.